great blessing. पहा देवाचा शब्द मोठा आशीर्वाद आहे. Amen. Amen. There is power in God's word. देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे. Today I'll be speaking to you how the word of God cleanses you. आणि मी तुम्हाला हे सांगणार आहे आज की देवाचा शब्द तुम्हाला धुवून कसा शुद्ध करतो. It's a great blessing. आणि हे मोठा आशीर्वाद आहे. Amen. Amen. There is nothing compared to having the knowledge of God's word. आणि देवाच्या शब्दाच्या ज्ञानाच्या तुलनेत कुठलीही गोष्ट महत्त्वाची Actually, नाही. things are very simple. आणि गोष्टी खूप सोप्या आहेत. We are not practicing religion, आपण धर्माचा सराव करत नाही that you must know what to do, what not to do. की आपल्याला हे जाणून घ्यायचं काय करायचं आणि काय नाही करायचं. By the way of religion, you need to have much knowledge what you should do, what you shouldn't do. आणि धर्माच्या मार्गाने आपल्याला खूप ज्ञान असायला पाहिजे की काय करावं काय नाही करावं. But ours is a way of life, means we have the life of God in us. पण आपला जीवनाचा मार्ग आपल्या देवाचं जीवन आहे. Amen. Amen. And based on that life, it is natural to live the supernatural life. आणि त्या जीवनाच्या आधारे अलौकिक जीवन जगणं सहज आहे. Amen. Amen. See, because of our life, the natural life, it's so easy to live. आणि आपल्या नैसर्गिक जीवनामुळे जगणं किती सोपं आहे पहा. Life makes it easy. आणि जीवन त्याला सोपं करतं. Now you have to lift your hand. आता तुम्हाला हात वर करायचा आहे. It's not with effort you do it. आणि परिश्रमाने तुम्ही करत नाही. Easily we can do it आणि सहज आपण करतो because of the life. त्या जीवनामुळे. So that's the way Christian life should be. अशा प्रकारे ख्रिस्त जीवन असावं. We are not doing any religion. आपण कुठलाही धर्मचा सराव करत नाही. Okay. John 15:3 says, आणि योहान 15:3 सांगतं. Jesus is saying, आणि येशू म्हणत आहे. listen to this word very carefully आणि या शब्दाकडे लक्ष देऊन ऐका so you can live a blessed life. जेणेकरून तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगाल. The Lord Jesus says, प्रभू येशू म्हणतो, now you are clean. आता तुम्ही शुद्ध झाले आहात. Amen. Amen. Now you are clean. आता तुम्ही शुद्ध झाला आहात. Not you will be की तुम्ही शुद्ध होणार असं नाही लिहिलंय. based on some condition. कुठल्याही अटींवर No. नाही. God himself is saying, प्रभू स्वतः म्हणत आहे, you are clean. तुम्ही शुद्ध झाले आहात. It's what a blessing it is. किती मोठा आशीर्वाद आहे पहा. Amen. Amen. How? कसं? Now you are clean through the word which I have spoken unto you. आणि जे वचने मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाले आहात. Amen. Amen. Look at this. पहा, The word of God cleanses us. देवाचा शब्द आपल्याला धुवून शुद्ध The करतो. word of God washes us. देवाचा शब्द धुवून शुद्ध करते. You know, we know about natural washing. आणि आपल्या नैसर्गिक शुद्धीकरणाविषयी We माहिती all आहे. want to be clean. आपल्या सर्वांना शुद्ध स्वच्छ राहायचं We असतं. wash ourselves आपण स्वतःला नेहमी धुवून शुद्ध of करतो. natural dirt. नैसर्गिक घाणीने मळणीने. And we look so fresh. आणि आपण इतके ताजे तवाने We दिसतो. become so fresh. आणि आपण ताजे होतो. You know, that is the way God made us. आणि अशा प्रकारे प्रभूने आपल्याला बनवलंय. We don't want to be dirty. आपल्याला असं अस्वच्छ राहायचं नाहीये. Even if our hand becomes dirty, we wash it. आणि आपले जर हात घाण झाले आपण लगेच धुतो. We take bath. आपण आंघोळ करतो. We know if you don't do this, आणि आपल्याला माहिती हे जर केलं नाही then there are germs and other things that will attack us आणि मग इतर असे जंतू आहेत अशा अनेक गोष्टी आपल्याला हमले and करतात. may fall sick. मग आपण आजारी पडतो. So we know all this. मग आपल्याला या गोष्टी माहिती आहे. And it's the quality given by God to us that we want to be clean. आणि हा गुण प्रभूने आपल्याला दिलाय की आपल्याला नेहमी स्वच्छ राहायला आवडतं. Amen. Amen. In the same way, त्याच प्रकारे in the spiritual too, आत्मिक मध्ये देखील God wants us to be clean. प्रभूला हवंय आपण शुद्ध स्वच्छ असावं. Amen. Amen. There is a spiritual dirt आत्मिक प्रदूषण आणि घाण देखील आहे by which the devil can also attack us. ज्याच्याद्वारे सैतान आपल्यावर हमले करू शकतो. You know, religion teaches us maybe to take bath in the rivers for our sin to be cleansed. आणि धर्म आपल्याला शिकवतं कसं जाऊन त्या नदीत आंघोळ करावी जेणेकरून आपल्या पापांना शुद्ध आपण होऊ शकतो. See, a natural water cannot cleanse your spiritual dirt. नैसर्गिक पाणी तुमच्या आत्मिक घाणीला स्वच्छ करू शकत नाही. Sin is a spiritual dirt, a spiritual pollution. आणि आत्मिक घाण पाप आहे ते आत्मिक प्रदूषण आहे. Amen. Amen. It's not It's not natural dirt. आणि हे नैसर्गिक घाण It नाही. is spiritual dirt. ते एक आत्मिक मळ आत्मिक घाण And आहे. physical water cannot wash the spiritual dirt. आणि हे नैसर्गिक पाणी आत्मिक
घाणीला शुद्ध करू शकत नाही. but still people want to be cleansed. पण तरी लोकांना शुद्ध व्हायचंय But they don't know maybe how. आणि तर एखादं माहित नाही कसं करावं. So even there's a spiritual dirt or sin, they don't want it. So they go into the rivers or wash themselves and make themselves clean. आणि त्यांच्यामध्ये आत्मिक घाण असते आणि पाप असतं, त्यांना असं वाटतं की त्या नदीत जाऊन स्वतःला शुद्ध करावं. But that's a spiritual dirt. पण ती एक आत्मिक मळ, The आत्मिक घाण blood आहे. of Jesus cleanses from all sin. आणि येशूचं रक्त आपल्या सर्व पापांपासून शुद्ध करते. Amen. Amen. So the word of God is like a washing of water. आणि देवाचा शब्द जसं पाण्याने धुतल्यासारखं आहे. If you don't know this, जर तुम्हाला हे माहित नाही, there are some Christians who don't know this. आणि अनेक असे ख्रिस्ती त्यांना हे माहित नाहीये, And even after they hear the word, आणि त्यांनी शब्द ऐकल्यानंतर देखील yet they still don't feel themselves clean. तरी त्यांना स्वच्छ असं वाटत नाही. Because it is by faith. कारण ते विश्वासाने It's not by natural senses. आणि नैसर्गिक इंद्रियाने नाही. As long as you walk by natural senses, जोपर्यंत तुम्ही नैसर्गिक इंद्रियाने चालाल, even if you're washed, जरी तुम्ही शुद्ध झाला, you'll still feel condemned. तुम्हाला तरीही दंडित You'll वाटेल. still have fear. तुम्हाला अजूनही भीती You'll असेल. not be joyful. तुम्ही आनंदी You'll नसाल, not be fresh. तुम्ही ताजे You'll नसाल not be refreshed. आणि तुम्हाला ताजं वाटणार नाही. Because you're not taking it by faith. कारण तुम्ही ते विश्वासाने घेत नाही. Now, if you don't know the word, जर देवाचा शब्द माहित नाही, though you're clean, जरी तुम्ही शुद्ध झाले yet the आहात, devil can deceive you तरी सैतान तुम्हाला फसवू शकतो that you are not clean. की तुम्ही शुद्ध नाही. हाँ, फिर तुम लोग डर जाएगा. अरे बाप रे, अभी क्या होने वाला मालने, ये बीमारी आता क्या, वो अटैक आता क्या. See, all this, because we don't know the word. कारण आपल्याला देवाचा शब्द माहित नाही. It's very important that you must know the word. आणि हे महत्वाचं आहे की तुम्ही देवाचा शब्द जाणून घ्या. Amen. Amen. See, we are not asked to do anything to be clean. आणि शुद्ध होण्यासाठी आपल्याला काही करण्याची गरज नाहीये, सांगितलंही नाहीये. He's not telling you what to do to be clean. आणि तो हे सांगत नाही की काय करावं जेणेकरून तुम्ही In स्वच्छ fact, शुद्ध the व्हाल. Lord is just telling them, because you heard the word that I spoke, you are clean. आणि प्रभू त्यांना इतकंच सांगत आहे, कारण तू माझा शब्द ऐकलास त्याच्याद्वारे तू शुद्ध झालाय. Amen. Amen. What a blessing. किती मोठा आशीर्वाद आहे पहा. Just by hearing the right word of God. फक्त देवाचा योग्य शब्द ऐकून. The word of grace, let me tell you. आणि तुम्हाला सांगू द्या, कृपेचा शब्द, Not the word of works. आणि कृत्यांचा शब्द नाही. Because the word of grace is connected to what Jesus did. आणि कृपेचा शब्द येशूशी जुडलाय जे त्यांनी केलं. And the word of works is connected to what you do. आणि कृत्यांचा शब्द तुमच्याशी जुडलाय जे तुम्ही करता. Amen. Amen. So you must know the difference. आणि तुम्हाला हा फरक जाणला पाहिजे. Yeah. So keep on hearing my messages I'm giving you so that you'll come out of all this. आणि पासनाचा संदेश ऐकत राहा जेणेकरून तुम्ही या गोष्टीतनं बाहेर याल. I'm telling you, something which I teach you, you'll be so blessed. आणि मी तुम्हाला सांगतो काही गोष्टी जे मी शिकवत आहे त्याच्याद्वारे तुम्ही खूप The आशीर्वादित devil व्हाल. cannot condemn you at all. आणि मग मुळीच सैतान तुम्हाला दंडित करणार नाही. However you are, तुम्ही कसे का असेना, the devil cannot condemn you. सैतान तुम्हाला दंडित करणार नाही. Amen. Amen. He cannot come close to you तो तुमच्या जवळ देखील येणार नाही. when you know the word. जसं मला देवाचा शब्द माहित होईल, He fears you having the right knowledge of God's word. आणि तो घाबरतो ज्यास तुमच्याकडे देवाच्या शब्दाचं योग्य ज्ञान असतं. So this is the spiritual pollution. आणि हे आत्मिक प्रदूषण आहे. And when there's spiritual pollution, and when you know the word, आणि जसं आत्मिक प्रदूषण असतं तुम्हाला देवाचा शब्द माहित आहे, the devil cannot touch you आणि मग सैतान तुम्हाला स्पर्श करत नाही, because you are clean. कारण तुम्ही शुद्ध झाले आहात. Amen. Amen. See, he's not putting any condition for you to be clean. He's just saying, because you heard the word, you are clean. आणि तो शुद्ध होण्यासाठी कुठली अट घालत नाही. तो म्हणत आहे की कारण तुम्ही माझे शब्द ऐकला म्हणून तुम्ही शुद्ध झाले आहात. Oh my! If you just get this revelation, आणि तुम्हाला जर हे प्रकटीकरण मिळालं, revelation is so powerful. पहा प्रकटीकरण खूप महत्वाची It's आहे not आणि just सामर्थ्यशाली. it's not information. आणि ही फक्त माहिती It's नाही a revelation आणि हे प्रकटीकरण आहे of the word देवाच्या from God's शब्दाचं, spirit. देवाच्या आत्म्याच्या द्वारे. Information comes from your mind, आणि natural माहिती mind. तुमच्या नैसर्गिक मनात येते. And people can give you information from the Bible too. आणि बायबल मधनं लोक तुम्हाला माहिती देऊ शकतात That comes from the natural mind. आणि ते नैसर्गिक मनाने येतं. But if you get the revelation पण ज्या तुम्हाला प्रकटीकरण by मिळतं God's spirit, आत्म्याच्या द्वारे, you'll get faith. तुम्हाला मध्ये विश्वास येतो You'll be so happy. आणि तुम्ही इतके आनंदी व्हाल. If you're understanding now, जसं तुम्हाला आता समजत आहे, you'll become the most happiest person. तुम्ही सर्वात आनंदी व्यक्ती व्हाल. So praise God. देवाची स्तुती असो. That's the way I'm clean. अशा प्रकारे मी शुद्ध आहे. Without me doing anything, मी काहीही न करता just by hearing the right word. फक्त देवाचा योग्य शब्द ऐकून. Amen. Amen. God is saying you're clean, you are clean. आणि जर प्रभू म्हणत आहे तू शुद्ध आहेस तर तू शुद्ध आहेस. You don't have to do anything तुला काही करायची गरज नाही to become clean. शुद्ध होण्यासाठी. You are clean. तू शुद्ध You झाला. just have to know it, believe it, तुम्हाला फक्त जाणून घ्यायचा आणि विश्वास धरायचा and आहे. thank God for it. आणि त्यासाठी प्रभूचे आभार मानायचे. Are you understanding this? तुम्हाला हे समजत आहे काय? Amen. What a blessed word this is. आणि किती आशीर्वादित हा शब्द आहे पहा.
Now you are clean. आता तुम्ही शुद्ध आहात. Now. आता. When? कधी? When the word was spoken and you heard it. आणि ज्या शब्द तुम्हाला सांगण्यात आला आणि तुम्ही तो ऐकला. Amen. Amen. That means when you didn't hear the word, that time you're not clean. Yeah. But when you hear the word, it washes you. याचा अर्थ जेव्हा तुम्ही शब्द ऐकला नव्हता तेव्हा तुम्ही शुद्ध नव्हता, पण आता तुम्ही देवाचा शब्द ऐकलाय आणि आता तुम्ही शुद्ध आहात. Amen. Amen. Hello. Keep this in your heart. आणि हे तुमच्या हृदयात ठेवा. See, you have to know this and live based on this knowledge of this word. You have to become conscious of this. आणि तुम्ही हे जाणून त्यानुसार जगले पाहिजे. या जाणीवतेमध्ये तुम्ही राहिला पाहिजे Don't leave it. आणि ते सोडू नका. Let the devil say anything. सैतान काहीही बोलू दे. You are dirty. तू You are this. You अस्वच्छ are आहे, that. तू हे ते आहेस. You must say no. तुम्ही म्हटले पाहिजे नाही. I know it. मला माहित आहे, I have heard the word. मी देवाचा शब्द And ऐकला I am clean. आणि मी शुद्ध झालोय. When God says I'm clean, I am clean. आणि ज्या प्रभू म्हणतो तू शुद्ध आहेस तर मी शुद्ध आहे. Amen. Amen. He cannot put anything against you. तो तुमच्या विरुद्ध काही घालू शकत नाही. He cannot put sickness or disease. आजार रोग तो घालू Say, शकत नाही. I'm clean. आणि तो तुम्ही म्हणा मी शुद्ध आहे. See, it comes by faith. आणि हे विश्वासाने येतं. It doesn't come by doing. आणि हे करण्याने येत नाही. It doesn't come because you deserve. तुम्ही योग्य आहात म्हणून ते येत नाही. See, in the Bible, the Lord has written, आणि बायबल प्रभूने लिहिलंय, I will never leave you nor forsake you. मी तुला कधीच सोडणार नाही, त्यागणार नाही. Who told him? त्याला कोणी सांगितलं? He on his own wrote it. आणि त्याने स्वतःहून ते लिहिलंय. वो खुद ही बोलता है, मैं तुमको कभी नहीं छोड़ूंगा, कभी त्याग नहीं करूंगा. उसने कुछ कंडीशन नहीं मांगा, उसने खुद सोचा और खुद बोला. Amen. Amen. You don't have to do anything. तुम्हाला काही करायची He's गरज नाही. just telling you, I will not leave you. आणि तो फक्त सांगत आहे मी तुला सोडणार नाही. Why? का? Based on what? कशाच्या आधारे? Nothing. मैंने सोचा ऐसा. मैं परमेश्वर हूं, मेरा इच्छा है, मैंने ऐसा सोचा कि मैं तुमको कभी नहीं छोड़ूंगा, कभी तुम्हारा त्याग नहीं करूंगा. Amen. Amen. No, without condition. आणि कुठल्याही अटींशिवाय I didn't ask it. मी काय त्याला मैं बोला विचारलं? प्रभु मेरे को कभी मत छोड़ो, कभी त्याग मत करो. अच्छा ठीक है. ऐसा नहीं है. मैं कुछ बोला ही नहीं, मैं मांगा भी नहीं. प्रभु ने खुद सोचा, प्रभु ने खुद लिखा, प्रभु ने खुद बोला. बस. Amen. Amen. See, what a blessing. किती मोठा आशीर्वाद If आहे. you see it that way, जर तुम्ही अशा प्रकारे पाहिलं without asking me, without putting any condition, he has said it. आणि कुठली अट घातल्याशिवाय की त्याने ते बोललाय, मेरा कुछ नुकसान नहीं, उसने खुद Amen. बोला है. वो कैसा बदलेगा? उसने शब्द बोला है, वो वापस नहीं लेगा. Amen. Amen. He has said it. त्याने ते बोललाय, That's all. इतकंच. And he won't change it. आणि तो कधीच बदलणार नाही. Amen. Amen. It's how you receive. That's very important. आणि ते महत्वाचे आहे की तुम्ही हे कसं ग्रहण If करता. someone gives you a message, you have by putting some condition, जर कोणी ते तुम्हाला काही माहिती देतो oh, अट घालून, then it's gone. मग ते निघून गेलाय. So you have to be very careful. तुम्ही काळजीपूर्वक that असावा. people don't add anything to it. आणि लोक त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींची भर घालू God नये. himself had decided. प्रभूने स्वतः निर्णय He घेतला, didn't ask you त्याने तुम्हाला विचारलं नाही. without condition, कुठल्याही अटींशिवाय, without you deserving. तुम्ही योग्य नसताना On his देखील own he decided, स्वतःहून त्याने ठरवलंय. knowing that his word never changes. आणि हे जाणून की त्याचा शब्द He कधी never बदलत नाही, changes. तो बदलत He नाही. will not take back his word. आणि त्याचा शब्द तो मागे It घेणार is नाही. without condition. आणि हे अटींशिवाय आहे. हमारा क्या नुकसान हो रहा है? Amen. हेलो, तुम क्यों उसमें बीच में मैं ऐसा करूंगा, प्रभु मत छोड़ो. ये सब कौन बोला तुमको करने के लिए? Why are you praying that way? का तुम्ही अशी प्रार्थना करता? प्रभु दया करा प्रभु सोडू नका प्रभु प्लीज. ये किधर से है ये सब teaching? Where did it come from? आणि हे कुठून आलं? Who is teaching us like this? कोण आपल्याला असं शिकवत आहे? Are you understanding? तुम्हाला हे समजत आहे काय? Now you need to change the way you look at the Bible. आणि तुम्ही बायबलला कसं पाहता तो दृष्टिकोन तुम्ही बदलावा. Amen. Amen. When God says it, just say, "Thank you, Lord Jesus." आणि जस प्रभू म्हणतो, प्रभूला धन्यवाद द्या. How much ever the devil say anything, आणि सैतान काही बोलू दे, he cannot stand it against your faith. तुमच्या विश्वासापुढे तो उभा राहू शकत नाही. Amen. Amen. That is what is the grace message that is connected to what Jesus did. आणि हाच कृपेचा संदेश आहे जो येशूने काय केलं त्याच्याशी जुडलाय. You know, the world today is full of all kinds of dirt. आणि आज जग पूर्ण प्रकारच्या प्रदूषणाने आत्मिक घाणीने God भरलंय. made this earth, प्रभूने ही पृथ्वी but बनवली the devil made the world आणि सैतानाने जग बनवलं. and everything contrary to God and His word. आणि सर्व काही जे देवाच्या विपरीत आहे ते So जगात आहे. it doesn't bring, it brings only defilement. आणि ते फक्त दूषितपणाच घेऊन He येतं. made it that way. त्यांनी असं हे जग तयार केलंय. So in this world, there's full of spiritual dirt. आणि या जगात पूर्ण आत्मिक
घाण आत्मिक प्रदूषण there आहे. is unbelief, अविश्वास there आहे, is fear, भीती आहे there's evil. आणि वाईट आहे. Look at the TV. आणि टीव्ही कडे पहा. I always tell my family, मी नेहमी माझ्या कुटुंबाला सांगतो, when I watch TV, आणि जेव्हा मी टीव्ही पाहतो something fun. आणि काहीतरी Because मौज one day I'll teach you about fun and joy and happiness. आणि मौज आणि आनंदी आणि आनंद कसं राहावं हे याविषयी शिकवीन. Yeah, God wants us to have fun. आणि प्रभूला हवे आपण मौज मजा करावी. Yeah, heaven is full of fun. आणि स्वर्ग पूर्ण मौज There is आणि मजेने full of भरलाय joy. आणि पूर्ण आनंदाने भरलाय. Amen. Amen. There's no sadness. आणि तिकडे दुःखी There is भावना no नाही word called bored in heaven. आणि स्वर्गामध्ये कंटाळ असा शब्दच नाहीये. The Bible even says God laughs. That means God laughs. आणि बायबल सांगते की प्रभू हसतोय. याचा अर्थ प्रभू हसतोस ना. बाइबल में लिखा है प्रभु हंसता है. पढ़ा तुमने? Amen. It never read. तुम्ही वाचलं नाही काय God laughs. की प्रभू हसला. That's why we are so religious mind, means very strict in our बिल्कुल. म्हणून आपण खूप धार्मिक आणि असं strict कडक असतो. रहेगा उतना spiritually strong है ऐसा belief रहता लोगों का. उस जमाने में ऐसा ही था. जितना तुम कड़क दिखेगा ऐसा बिल्कुल हंसने का नहीं. मतलब तुम बहुत स्पिरिचुअल है ऐसा बिलीफ था हमारा जमाने में. एंड सिस्टर्स मस्ट ऑलवेज बी क्राइंग. आणि बहिणी नेहमी रडत असल्या पाहिजे. हाँ, जितना रोता रहेगा और कितना स्पिरिचुअल ऐसा उस टाइम पे टीचिंग था. God wants us to have fun. आणि प्रभूला हवं आपण मौज करावी, And, मजा you know, करावी. when I teach you about this, आणि याविषयी जेव्हा मी you शिकवीन will be free. तुम्ही मोकळे व्हाल. Amen. Amen. You know, laughter is a powerful thing. आणि हसणं सामर्थ्यशाली गोष्ट आहे. It's a powerful thing. आणि हे सामर्थ्यशाली गोष्ट आहे. It has a medicinal quality. त्याच्यामध्ये औषधांचे गुण आहेत It even fights sickness. आणि ते आजाराच्या विरुद्ध देखील I'll लढतात. show you that. मी हे दाखवीन तुम्हाला. Many have surrendered to sickness because they don't know many things from the Bible. अनेक जण आजाराच्या अधीन गेले कारण त्यांना अनेक गोष्टी बायबल मधनं माहित नाहीये. And you know, these are simple things. आणि ह्या सोप्या गोष्टी आहेत. Okay, you know, you see on the TV, आणि तुम्ही टीव्हीवर पाहता the devil uses that as a teaching platform. आणि सैतान त्याला शिक्षणाचा मंच म्हणून वापरतो. So much of violence, आणि इतकी हिंसा all this is entering into you. आणि हे सर्व गोष्टी तुम्हात प्रवेश करतात. There are sometimes demonic chants. आणि असे काहीतरी सैतानी बडबड करणं असतं. See about अच्छा में 20% थोड़ा poison डालता है devil. So with the good moral of the story, you take some poison. आणि त्या धड्याबरोबर तुम्ही काहीतरी असं विष घेतल्यासारखं आहे. There's so much violence, त्याच्यात इतकी हिंसा आहे and you're taking in all that. आणि तुम्ही या सर्व गोष्टी घेताय That's why you are afraid. म्हणून तुम्ही घाबरता. There's the languages, आणि भाषा आहेत, you know, of death. मरणाच्या You भाषा see the असतात. songs also. मैं इतना प्रेम करता हूँ कि मैं मर जाऊंगी. ऐसा, you know, these are the words that are entering into your soul. आणि अशा प्रकारचे शब्द तुमच्या जीवात The प्रवेश devil is करतात. very wise. सैतान खूप हुशार आहे He's using these platforms. आणि या पंचांचा तो उपयोग करतो. Though the actors may not know this, जरी त्या अभिनेत्यांना ह्या गोष्टी माहित they're नसतील actually destroying many people's lives. आणि ते खरं तर अनेक लोकांच्या जीवनाचा नाश करत आहे. They think the more sad or, you know, what do you call, negative emotional kind of things they show, people will love it. नकारात्मक भावना ते दाखवतात. लोक त्यांना असं वाटतं की लोकांना ते आवडेल It's robbing your joy. आणि हा तुमचा आनंद चोरत The आहे. devil knows laughter is a good medicine. सैतानाला माहिती आहे हसणं चांगलं औषध आहे. Bible says that. बायबल सांगतं. Hello? It's written. पढ़ा ऐसा तुमने लिखा है? कभी? फिर क्यों तुम हंसता नहीं? Laughter is not only a medicine but a good medicine. आणि हसणं फक्त औषधच नाही तर चांगलं औषध हम लोग आहे. से जितना रो हमेशा रोते रहते. रोने से आरोग्य नहीं मिलेगा, उल्टा ज्यादा बीमार होंगे हम लोग. Remember this. हे लक्षात घ्या. Hello? I'm not mocking you, offending you. I'm telling you the truth. मी काय चेष्टा करत नाही, तुम्हाला नाराज करत नाही, मी सत्य सांगतोय. God wants us to laugh. प्रभूला हवे आपण हसावं. God wants us to be joyful. प्रभूला हवे आपण आनंदी असावं. You'll come out of every depression, every problem when you laugh. आणि तुम्ही प्रत्येक निराशतेमधनं बाहेर याल जसं मी हसाल. So the devil is using these platforms. आणि सैतान या मंचांचा उपयोग करताय They are feeding all wrong things, आणि सगळ्यात चुकीच्या गोष्टी तो भरवत आहे putting doubt in God's word. आणि देवाच्या शब्दात Like, शंका for घालत आहे. example, they'll say, ये ना मेरा पति 7 जन्मों तक मेरा ही पति रहेगा. See, what it is teaching you? आणि ते तुम्हाला काय शिकवत आहे. Hello? Reincarnation. आणि पुनर्जन्म.
मतलब मेरा 7 जन्म होगा, मैं वापस आऊंगा. See, very wisely the devil is teaching many things. आणि खूप हुशारत्या सैतान अनेक गोष्टी शिकवत You आहे. don't know you're taking in the wrong things. तुम्हाला माहित नाही तुम्ही चुकीच्या गोष्टी आत घेत आहात. Doesn't the Bible say death and life are in the power of the words? आणि बायबल सांगताना का जीवाचं आणि मरणाचं जीवनाचं आणि मरणाचं सामर्थ्य तुमच्या It's जिभेत not आहे. only you speaking, but you hearing the words. आणि फक्त also. तुम्ही बोलच नाही तर तुम्ही ते शब्द ऐकल्या देखील. Many have not thought about this. अनेकांनी या गोष्टीविषयी Yes, विचार केला नाही. death and life and the power of your tongue. होय, जीवनाचं आणि मरणाचं सामर्थ्य तुमच्या जिभेत आहे. What you speak, either you speak life or death. तुम्ही काय बोलता, तुम्ही जीवन नाही तर मरण बोलता. And life and death and the power of tongue means it and the power of your speech. आणि जीवनाचं आणि मरणाचं म्हणजे तुमच्या त्या भाषेमध्ये ते सामर्थ्य आहे. And what if you're hearing death words, आणि मग काय होईल जर तुम्ही मरणाचे शब्द ऐकताय. they'll show always hospitals, they'll show someone is dying of cancer, someone is dying of heart fail. See, all this is entering into you. आणि कोणीतरी ते हॉस्पिटल दाखवत आहे, कोणीतरी मरत आहे हार्ट अटॅकने. ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवात प्रवेश करत आहे. They're killing, मरण, lust, वासना, violence, हिंसा, all these things are entering your soul. आणि या सर्व गोष्टी तुमच्या जीवामध्ये प्रवेश करत आहे. And many don't cleanse their life. आणि अनेक जण आपल्या जीवनाला शुद्ध करत नाही. It's becoming a stronghold. आणि ते एक बळकट बंधन होत चाललंय. When I watch the TV, आणि जस्ट मी टीव्ही I पाहतो always have the mobile with the word of God. आणि मी नेहमी मोबाईल पुढे ठेवतो देवाच्या शब्दाला When उघडून. there's something going on which is wrong, आणि अशा काही कुठली चुकीची गोष्ट चालली असेल, I read the word. मी देवाचा शब्द वाचतो. It washes you. ते तुम्हाला धुवून शुद्ध करतं. Every defilement is washed. प्रत्येक दूषितपणा धुवून शुद्ध होतो. Amen. Amen. See, many, if only people of the world knew this, आणि फक्त जगातल्या लोकांना हे समजलं oh असतं, my, the devil cannot come close to them. मग सैतान त्यांच्या जवळ देखील येणार नाही. Because it cleanses you means it removes every darkness. आणि तुम्हाला शुद्ध करतं म्हणजे सर्व अंधकार तुम्हातनं काढतं. And it brings in light. आणि आत प्रकाश ते घेऊन येतं. And the devil cannot look at you. आणि मग सैतान तुम्हाकडे पाहू शकत नाही. Amen. Amen. Look at this powerful thing, the word पहा, of God. सामर्थ्यशाली गोष्ट देवाचा शब्द आहे. Every time when we converse, when we have conversation with people, आणि प्रत्येक वेळेस आपण लोकांशी बोलतो, especially those who are not in the faith, विशेष करून त्यांच्या बरोबर जे विश्वासात नाहीये, they rub off all the negativities on you. आणि या सर्व नकारात्मक गोष्टी ते तुम्हावर घालत असतात. When you see, it comes through words. आणि हे शब्दांच्या द्वारे If येतं. life can come through words, जर जीवन शब्दाच्या द्वारे येऊ death can शकलं, come through words. मरण देवाच्या शब्दाच्या द्वारे येऊ शकतं. Defilement can come through words. आणि मग दूषितपणा देखील शब्दांच्या द्वारे येऊ शकतो. Amen. See, many people who are walking naturally, अनेक जण जे नैसर्गिक चालतात, their words are based on their feeling. आणि त्यांचे शब्द त्यांच्या भावनांच्या आधारे आहे. If they are angry, जर ते रागिष्ट the असतील, negative words will come, नकारात्मक शब्दच येतील. isn't it? होय की नाही? That's why God says, walk by faith. म्हणून प्रभू बोला विश्वासाने If you're चाल. hurt, जर तू नाराज असतील, if you're hurt जर तुम्ही नाराज असाल by someone, कुणाच्या तरी द्वारे, oh my, हम लोग तो उसके बहुत नजदीक रहते उल्टा. हाँ काय तो नहीं तो ऐसा बोलना था, ऐसा नहीं बोलने का. अरे, in fact you must not receive these words. खरं तर तुम्ही हे शब्द स्वीकारावच नाही. If you're walking by faith, you'll just forgive them. आणि जर तुम्ही विश्वासाने चालत असाल, तुम्ही त्यांना क्षमा करून And टाकाल. then your words will be proper. आणि मग तुमचे शब्द व्यवस्थित असतील. Amen. Amen. That's why the devil always offends one another, आणि म्हणून सैतान एकमेकांना नाराज करतो, hurts one another. एकमेकांना दुःख देतो, So नाराज what करतो. comes from the abundance of the heart is all the negative words. मग जे हृदयाच्या विपुलतेने येतं ते फक्त नकारात्मक And शब्द आहेत. they are defiling you. आणि ते तुम्हाला दूषित करत आहेत. Amen. Amen. So those who don't know the word, ज्यांना देवाचा शब्द माहित नाही, oh my. And if you're walking with the unbelievers, आणि जर अविश्वासू लोकांबरोबर जर चालत because असाल, they walk by senses, कारण ते इंद्रियांनी चालतात, they don't walk by faith. ते विश्वासाने चालत Walking नाही. by faith is, even if people have hurt you, you forgive them. आणि विश्वासाने चाललं म्हणजे जरी लोकांनी नाराज केलं तुम्ही त्यांना क्षमा करता. So out of your heart doesn't come out that defiled word. आणि तुमच्या मग हृदयात न ते दूषित शब्द येत नाही. Every day when I pray with my wife, आणि रोज जस्ट माझ्या पत्नी बरोबर मी प्रार्थना I करतो, forgive everyone. मी सर्वांना क्षमा करतो. And I tell the Lord, those who have hurt me, offend me, speak against me, speak negative words against me, or sickness and disease words against me, I forgive them and bless की them. प्रभू जे माझ्या विरुद्ध बोले, नकारात्मक शब्द बोले, आजाराचे रोगाचे शब्द बोले, प्रभू मी त्यांना क्षमा करतो, आशीर्वादित करतो. पहले कर दिया clear. Amen. Hello. Then your words don't come out
from the negativities. आणि मग तुमचे शब्द त्या नकारात्मक भावनेने येत नाही. See, that's why walking by faith is very important. म्हणून विश्वासाने चालणं किती महत्वाचं आहे. See, you cannot expect the unbelievers to walk by faith. आणि तुम्ही अविश्वासू लोकांकडून अपेक्षा करू नका Whatever विश्वासाने words चालतील. come out is based on their natural senses. आणि जे काही शब्द त्यांच्यातनं बाहेर येतात ते नैसर्गिक इंद्रियांनीच असतात. They don't know what to do when people hurt them. आणि त्यांना माहित नाही की लोक जे त्यांना नाराज करतात काय So करावं. out comes the angry words, आणि मग त्यांच्यातनं रागाचे शब्द bitter येतात, words, कडू शब्द येतात, hateful words, द्वेषाचे शब्द hurtful येतात words, आणि नाराज झालेले offensive शब्द, words, bad words. वाईट शब्द येतात. Amen. And you take it in. आणि तुम्ही त्या सर्व गोष्टी आत घेता. See, what you enter into will enter into you. The आणि Holy ज्या Spirit told me गोष्टीत this. तुम्ही प्रवेश कराल त्या गोष्टी तुम्हामध्ये प्रवेश करतील, पवित्र आत्म्याने सांगितलंय. See, darkness cannot come without your permission. तुमच्या परवानगीशिवाय अंधकार येणार But नाही. when you enter into darkness, darkness enters into you. ज्यावेळेस तुम्ही अंधारात प्रवेश करता अंधार तुम्हामध्ये प्रवेश करेल. Amen. Because you open the door, कारण तुम्ही दरवाजे so it उघडले. enters. As when you enter into the light, light enters into you. जसं तुम्ही प्रकाशात प्रवेश करता प्रकाश तुम्हामध्ये प्रवेश When करतो. you're hearing the word, जसं तुम्ही शब्द ऐकता you enter into the light and the light enters into you. तुम्ही त्या प्रकाशात प्रवेश करता आणि तो प्रकाश तुम्हामध्ये प्रवेश The करतो. word enters into you. देवाचा शब्द word तुम्हात प्रवेश washes करतो. you. देवाचा शब्द तुम्हामध्ये प्रवेश करून धुवून शुद्ध करतं. Amen. Amen. That's the blessing of the word. आणि हा देवाच्या शब्दाचा That's आशीर्वाद what आहे. we read here. आणि हेच आपण इकडे Now वाचलंय. you are clean. आता तुम्ही शुद्ध झाले आहात. Not you will be. तुम्ही होणार असं नाहीये. Nah. नाही. See, your faith should be so quick. तुमचा विश्वास एकदम पटकन Your असावा understanding should be so quick. आणि तुमची समज एकदम पटकन असावी. When you hear the word, जस्ट देवाचा शब्द ऐकता you are clean. तुम्ही शुद्ध झाले आहात. Amen. Amen. You don't have to even think about it. आणि याविषयी विचार करायची गरज नाही. मैं क्या करूं कि मैं शुद्ध हो जाऊं? कुछ नहीं करने का. प्रभु बोलता तुम वचन सुनता है ना, वचन सुना है, तुम शुद्ध हो गया. Amen. See, I have seen spiritual dirt wherever the devil influences. आणि मी पाहिलं की जिकडे सैतान प्रभावित करतो I'll come there now first. आणि तिकडे मी येणार आहे. So when you talk to negative people, आणि जसं मी नकारात्मक लोकांशी बोलतो those who are not walking by faith, जे विश्वासाने चालत नाही they'll always, their words will be based upon the offenses, hurt and hate and anger, the negative emotions. आणि त्यांचे शब्द नेहमी त्या नकारात्मक भावनेवरतीच अवलंबून असेल जे राग द्वेष कडूपणा असतील. And if you are hearing it, it's entering your soul. आणि जर तुम्ही ते ऐकत आहात मग ते तुमच्या जीवात प्रवेश You know, करतात. many of us think that sickness, is either God given or the devil given. अनेकांना वाटतं की आजार देवाने तरी दिला नाही ते सैताने दिलाय. Many times it's because we don't know the word. अनेक वेळा आपल्याला देवाचा शब्द माहित नाही म्हणून तो असतो. Amen. When you know the word, जस देवाचा शब्द माहित होतो these things will not happen. या गोष्टी घडणार So नाही. be careful with whom you converse. आणि कुणाबरोबर तुम्ही बोलता त्याविषयी काळजीपूर्वक असावं. You know, when people are hurt, आणि जस लोक नाराज असतात they can say anything. ते काहीही बोलू शकतात. Anything. Especially even believers. आणि विश्वासू लोक देखील Anything they can say. काहीही ते बोलू शकतात. So be very careful when people are hurt. See that you don't talk much because out comes the negative. आणि पहा की जे लोक नाराज असतात तुम्ही काळजीपूर्वक राहा कारण बाहेर ज्या गोष्टी येतात त्या नकारात्मक And असतात. secondly, when you're watching television, आणि दुसरी गोष्ट जास्त तुम्ही टीव्ही there पाहता are always something terrible, negative, आणि अशा काही एकदम विध्वंसक नकारात्मक गोष्टी something असतात. fearful, काही भीतीदायक गोष्टी something असतात of tensions, worries, आणि काही काळजीच्या विवंचनाच्या गोष्टी तुम्ही पाहता. grief, दुःख भावना unbelief, अविश्वास doubt, शंका fear. भीतीच्या गोष्टी All this enters you. या सर्व गोष्टी तुम्हाला प्रवेश करतात. See, television is not from the devil. पहा टीव्ही काही सैतानापासून नाहीये Films are not from the devil, आणि चित्रपट काही सैतानापासून नाहीये but the devil only defiles it. पण सैतान फक्त त्याला दूषित करतो. Amen. Everything is good, सर्व काही चांगलं आहे but the devil has entered and is using it for his purpose. आणि सैतानाने त्यात प्रवेश केला आणि त्याच्या हेतूसाठी तो काम But don't उपयोग worry, करतोय. God is going to take over. पण काळजी करू नका प्रभू ताबा घेणार आहे. Amen. Amen. The time is coming. अशी वेळ येत आहे God is going to take over because all this belongs to God. आणि जे प्रभूच आहे प्रभू त्याच्यावर ताबा घेणार आहे. You need to keep praying. तुम्ही प्रार्थना करत राहावी. Amen. Amen. And God is going to use it for his purpose. आणि प्रभू त्याच्या कार्यासाठी आणि हेतूसाठी उपयोग करणार For आहे. good purpose. चांगल्या हेतूसाठी. Now the devil is using for bad purpose. सैतान वाईट हेतूसाठी See, वापरत in the आहे. beginning जब ये फिल्म आया था, जब ये शुद्ध था, अच्छा था, उस जमाने में अच्छा ऐसा ऐसा पहन के अच्छा सा फिल्म था, थोड़ा जॉयफुल था, तब था. धीरे धीरे डेविल उसमें घुस के सब बर्बाद कर दिया.
Now he's feeding all the negatives. आता सर्व नकारात्मक गोष्टी भरत आहे And many Christians don't know this. आणि अनेक ख्रिस्ती लोकांना माहित नाही They're not cleansing their lives. ते स्वतःच्या जीवनाला शुद्ध करत नाही And there's only one way, that's the word of God. आणि एकच मार्ग आहे तो आहे देवाचा शब्द Okay. Even wrong thoughts can come to us, आणि चुकीचे विचार देखील आपल्याला येऊ for शकतात which we have to cleanse ourselves. ज्याच्याद्वारे आपण ज्याच्या मधून आपल्याला शुद्ध करायचं How आहे. do we purify and cleanse our lives आपल्या जीवनाला कसा धुवून शुद्ध करावं from the spiritual dirt आत्मिक प्रदूषणापासून घाणीपासून of this world? या जगाच्या It is with the word of God. आणि ते आहे देवाच्या शब्दाच्या द्वारे God's word is the best cleansing agent. आणि देवाचा शब्द सर्वात उत्तम धुवून शुद्ध करणारा Amen. जी गोष्ट आहे It washes you. ते तुम्हाला धुवून So शुद्ध Jesus करतं. said to his disciples, आणि येशू त्याच्या शिष्यांना बोला now you are clean. आता तुम्ही शुद्ध I झाले आहात love this word. I don't know. Again and again, आणि मला हा शब्द खूप आवडतो now you are clean. आता तुम्ही शुद्ध झाले If आहात God has said it, आणि जस प्रभू बोललाय he will never tell lies. मग तो कधीच खोटं सांगणार No one नाही. is higher than him. आणि त्याच्यापेक्षा उंच कोण नाहीये Amen. Amen. प्रभु ने कहा तुम शुद्ध हो, तुम पवित्र हो, तुम clean हो. Amen. Praise God. हालेलुया. Let the devil say anything. सैतान काही बोलू दे I'm clean. मी शुद्ध आहे You know, when you believe that, जस तुम्ही यावर विश्वास the धरता devil can do nothing. सैतान काहीही करू शकत नाही Amen. Amen. But if you don't know the word, पण जर देवाचा शब्द माहित नाही even after hearing the word, देवाचा शब्द ऐकल्यानंतर देखील प्रॉब्लेम आहे Are, no, that's like one lady came and said, oh, I'm a sinner. जशी एक तिसरी येऊन म्हणाली मी पापी आहे You know, I'll give you a separate teaching on that. आणि याविषयी वेगळं शिक्षण मी देईन I've seen many believers bound by that kind of wrong knowledge. आणि मी पाहिले अनेक विश्वासू अशा प्रकारच्या चुकीच्या ज्ञानाने बनले गेले I'm a sinner, I'm a sinner, I'm a sinner. की मी पापी आहे मी पापी आहे मी पापी आहे See, there are only two categories. पहा दोनच गट आहेत. Either you're a sinner or you're a saint. तुम्ही संत आहात नाही तर पापी आहात You decide who are you. तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात Hello? Holy Spirit told me. पवित्र There are आत्म्याने only सांगितलं. two categories. दोनच गट आहेत तुम संत हो या पापी हो. अगर प्रभु यीशु को अपनाया है, प्रभु यीशु ने उसका लहू से धोया है, तुम संत हो. Amen. Amen. आज पापी कल संत कल ऐसा नहीं है. Yes, you can give glory to God. होय तुम्ही देवाला गौरव देऊ शकता Then you will not be conscious of sin. आणि मग पापाच्या जाणीवेत तुम्ही राहणार नाही And sin will not dominate you. आणि पाप तुमच्यावर सत्ता करणार नाही Amen. You Amen. are a saint. तुम्ही एक संत आहात That's the way God sees. अशा प्रकारे प्रभू Now, पाहतो now, you may not be seeing that way because the devil is showing you something different. आणि तुम्ही असं पाहत नसाल कारण सैतान तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवत Or आहे some people are preaching to you something different which is not the word of God at आणि all. काही लोक तुम्हाला असं प्रचार करत असेल जे देवाचा शब्दच नाहीये You are a saint. तुम्ही एक संत आहात Amen. Amen. The more you become conscious you are a saint, you will not even sin. जितका अधिक तुम्ही या जाणीवेत राहाल की तुम्ही संत आहात तुम्ही पाप The करणार more नाही some people teaching about you're a sinner, you will never become a saint. आणि अनेक लोक असा प्रचार करतायत तुम्ही पापी आहात तुम्ही संत होणारच You नाही always feel condemned. तुम्हाला नेहमी दंडितच वाटेल Amen. Forgive yourselves. स्वतःला क्षमा करा God is not angry at you. आणि प्रभू का रागवलेला नाहीये तुमच्यावर You are a saint. तुम्ही एक संत You have the आहात life of God तुम्हा in you. देवाचं जीवन आहे God in you is greater. आणि प्रभू तुम्हामध्ये थोर आहे Amen. You are a Amen. child of God. तुम्ही देवाचे लेकरू You are a आहात head of God and co-heirs with Christ. आणि तुम्ही प्रभूचे वारिस आहात आणि ख्रिस्ता बरोबर सहवारिस आहात Paul says all things are yours. पौल म्हणतो सर्व गोष्टी तुमच्या आहेत Amen. Amen. See, we must know this word. आणि हे शब्द तुम्ही जाणून घ्या Don't never feel depressed. आणि निराश कधी असं वाटून Never घेऊ be नका discouraged. निराश आणि खच्ची होऊ नका Amen. Amen. The word of God has to lift you up. आणि देवाच्या शब्दाला तुम्हाला उंच करू It's द्या a finished word. आणि हे पूर्ण झालेलं कार्य आहे You have to do nothing. तुम्हाला काहीच करायचं नाहीये The Lord is not telling you to do. प्रभू तुम्हाला करण्यास सांगत नाहीये No. That's the way we read it. अशा प्रकारे आपण वाचतो I want to be clean. मैं क्या करूं? मला शुद्ध मत व्हायचंय करो. काय करू कुछ मत करो तुम. शब्द सुनो तुम साफ हो गया. Amen. No, many religious people will not accept this. अनेक धार्मिक लोक याचा स्वीकार करत असं नाही कसं म्हणता पास्टर तुम्ही फक्त शब्द ऐकले म्हणजे मी साफ झालो का नाही मी काहीतरी करायला इच्छा होतो मला वो सब सेंसेस में जाएंगे उन लोग. They don't want to believe it. त्यांना विश्वासच धरायचा नाहीये You cannot attract God by your works. You can attract God by faith. आणि तुमच्या कृत्याने प्रभूला आकर्षित तुम्ही करू शकत नाही तुमच्या विश्वासाने करता Without faith, it is impossible to please God. आणि विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणं शक्यच That's आहे what the Bible says. आणि असं बायबल सांगतं Amen. Amen. If you have faith, if you just say, "Oh, I'm clean," आणि ज्या तुम्हाला विश्वास आहे, तुम्ही म्हणता की मी शुद्ध the आहे Lord will be so happy. आणि प्रभू किती आनंद व्हायला पहा You having done nothing. तुम्ही काहीही न करता Yes, you are my child. हो तू माझं लेकरू हम लोग बोलते आहे नहीं मैं प्रभु मैं कुछ तो भी करता हूँ मैं आज ना चर्च जाऊंगा आज ना बाइबल 2 चैप्टर पढ़ूंगा और थोड़ा उपास भी करूंगा और लोगों के साथ अच्छा बात करूंगा थोड़ा पैसा लोगों को दूंगा. See, that is not the way.
हा मार्ग नाही. I know it is very difficult for some people to understand because they are fully packed in the law. मला माहिती आहे काही लोकांना हे समजणं अवघड आहे कारण पूर्णपणे नियमशास्त्राने ते बांधले गेलेत. We need to trust in the finished works of Jesus. आणि येशूच्या पूर्ण झालेल्या कार्यावर आपण भरोसा ठेवावा. Amen. Amen. I'll keep on teaching you so that I'll change your mind. आणि मी हे सतत शिकवत राहणार आहे जेणेकरून तुमचं Okay. मन बदलेल. Next point. पुढचा मुद्दा. So, you are clean आता तुम्ही शुद्ध आहात by the words I have spoken. आणि जे शब्द मी तुम्हाला सांगितले त्यामुळे This also means याचा अर्थ असा देखील that आहे you can free yourself from anything and everything. आणि तुम्ही कुठल्याही आणि कशापासूनही शुद्ध आणि मोकळा होऊ शकता. Amen. Amen. Nothing can bind you. कुठली गोष्ट तुम्हाला बांधून ठेवू शकत नाही. When you hear the word, you are free. जस तुम्ही शब्द ऐकता तुम्ही मोकळे Because the होता word is truth. कारण देवाचा शब्द सत्य John आहे. 8:32 says, आणि रोमकर 8:32 John सांगतो. 8:32 says, योहान 8:32 सांगतो when you know the truth will make you free. जस सत्य तुम्हाला समजेल सत्य तुम्हाला मोकळं करेल. When you hear the word, जस शब्द ऐकता which is the truth of God, जो देवाचा सत्य आहे it will make you free. ते तुम्हाला मोकळं करेल. Never say I'm bound. असं कधीच म्हणू नका मी बांधलो गेलोय. Never say that. असं कधीच म्हणू नका. That means you don't know the word. याचा अर्थ देवाचा शब्द माहित And नाही. if you don't know the word, you cannot be free. जर तुम्हाला देवाचा शब्द माहित नाही तुम्ही मोकळे होऊ शकत You नाही. are free, yet you are living in bondage because you don't know the word. तुम्ही मोकळे आहात तरी बंधनात जगत आहात कारण तुम्हाला देवाचा शब्द माहित नाहीये. Amen. It's so easy. आणि हे किती People सोपं are आहे. fighting to be free. आज लोक झगडतायत मोकळ They होण्यासाठी are crying and fasting and praying and doing many things. आणि रडतायत उपवास प्रार्थना करतात अनेक गोष्टी करतायत They are moving out of faith into works. आणि ते विश्वासातून बाहेर येऊन कृत्यांमध्ये प्रवेश And God करतात is not happy. आणि प्रभू आनंदी नाहीये. Though you work so much, जरी तुम्ही इतकं काम करता He becomes happy when you stand by faith. आणि तो आनंदी होतो जेव्हा तुम्ही विश्वासाने उभं राहता. Amen. Amen. God sent Jesus प्रभूने येशूला पाठवलं to finish the work. ते कार्य पूर्ण So करण्यासाठी that we don't have to do it or add to His work, जेणेकरून आपल्याला ते करायचे आणि त्याच्या कार्यात भर घालायची गरज नाही. but just believe. फक्त विश्वास धरायची गरज आहे. Amen. Amen. What a blessing. किती मोठा आशीर्वाद आहे पहा. We'll go a little fast now. I don't know much. We don't have much time. आणि चला पटकन पुढे जाऊया अधिक वेळ नाही. Okay. So even now, as you're hearing the word, you are cleansed. आणि आता देखील जसं तुम्ही आता शब्द ऐकत आहात तुम्ही शुद्ध झाले आहात. You know, once you know this truth, you automatically say, "Oh, अरे, मैं साफ हो गया." The moment you say that, you'll feel refreshed. ज्या क्षणी तुम्ही असं म्हणता तुम्हाला ताजं वाटतं The light will enter. आणि तो प्रकाश आत प्रवेश करतो. This is by faith you let the light enter. आणि हे विश्वासाने तुम्ही त्या प्रकाशाला आत प्रवेश करू देता. When you don't know and when you don't have faith, you don't let the light enter. आणि जसं मला माहित नसतं तुम्ही विश्वासात राहत नाही तुम्ही प्रकाशाला आत येऊ देत नाही. Amen. कितना भी अंधकार हो तुम्हारे जीवन में, तुम वचन सुनने के बाद पूरा साफ हो जाते हो. Amen. कितना भी बंधन में हो, तुम बंधन मुक्त हो जाते हो वचन सुनने के बाद. Amen. Amen. And never say, क्या मालूम? No, don't doubt. आणि तुम्ही असं म्हणता काय माहित नाही. You know, this is too good to be true news, but it is true. आणि असं मला माहित आहे की हे एकदम स्वीकार करण्यासाठी खूप मोठं सत्य आहे पण हे खरं आहे. Our mind will never accept this. आपलं मन याचा स्वीकार करत नाही. ऐसा कैसा हो सकता ना कि वचन सुना तो साफ हो जाएगा? ऐसा तुम माइंड कबर्ड में रख दो, वचन जो बोलता है एक्सेप्ट करो. Amen. Amen. That is faith. आणि हा विश्वास आहे. Don't use your reasoning, don't use your mind here. आणि तुमचं मन आणि तुमच्या ज्या कारणाचा उपयोग करू Don't नका. use your natural mind. नैसर्गिक मनाचा वापर करू This is नका. something supernatural. आणि हे काहीतरी अलौकिक आहे. Amen. Amen. See, this is a supernatural walk. आणि हे अलौकिक चालणं आहे. Now, let me speak to you a little bit about habits. आणि सवयींविषयी काहीतरी थोडं सांगू You द्या. know, many have habits. अनेकांच्या सवयी असतात It could be good or bad, चांगल्या वाईट. but there's a strong connection between bad habits and demonic activity. आणि वाईट सवय आणि सैतानिक कृत्यांमध्ये काहीतरी जोड आहे. You know, whenever you have a bad habit, you let the influence of the devil come. आणि ज्या वाईट सवयी असतात तुम्ही सैतानाच्या प्रभावाला येऊ देता. So, you know, suppose if you have a good habit of coming to church regularly, आणि जर ही चांगली सवय मंडळीला नियमित येण्याची it's good. आणि चांगलं आहे You'll never break it. तुम्ही ते कधीच तोडणार नाही. That's why never break good habits. म्हणून चांगल्या सवयी कधी तोडू नका. You must break the bad habits. तुम्ही वाईट सवयी तोडा. Now, how are habits formed? आणि मग सवयी कशा निर्माण होतात. From repetitive actions. आणि सतत त्या गोष्टी करून When you keep on every day, when you say I'll read the Bible daily, and you read the Bible daily, it will become a habit. आणि जसं मी म्हणता की मी बायबल वाचन रोज आणि तुम्ही करत राहता ते एक सवय होऊन जाते. Whenever there's a church, automatically you'll be led there. You'll be going there because just- good habits will be. When you have good habits, you're influenced by God. आणि तुझ्या तुम्हाला
तुम्हाला माहिती आहे की मंडळी आहे आणि तुम्ही सतत जाता, चांगल्या सवयी नेहमी तुम्हाला देवाच्या द्वारे प्रभावित But when करेल. you have bad habits of not going, आणि न जाण्याची जर वाईट सवय असेल, then the devil will influence your life. मग सैतान तुमच्या जीवनाला प्रभावित करेल. Amen. The devil is very close to the negative bad habits. आणि नकारात्मक वाईट सवयींच्या जवळ सैतान आहे. Oh my. Okay. Okay. Let me come to an end because we don't have time now. चला आता संपू दे, अधिक वेळ नाहीये. So whatever problem you have, आणि जी काही let समस्या it be तुम्हाला demonic problems. सैतानी असो, We heard even yesterday's testimony आणि कालची साक्ष आपण ऐकली. of that sister and the husband. They were the lady was demonized for nearly about 20 years. 25 years. 25 years. आणि ती स्त्रीला कशा 25 वर्षापासून सैतानी त्रास होता She went everywhere. आणि सर्वत्र ती गेली And she came here. आणि तिकडे And आली she used to hear the word. आणि ती देवाचा शब्द Whenever ऐकत I असे. used to pray, she would fall because of the demonic influence. आणि कधी त्यासाठी प्रार्थना व्हायची, ती पडायची त्या सैतानी Even the प्रभावात. husband, आणि पती देखील. the doctor said this TB and this cancer or AIDS and all these things. आणि डॉक्टरांनी सांगितलं टीबी, एड्स, कॅन्सर सर्व आजार आहेत. But now they are totally free. पण आता ते पूर्णपणे मोकळे झाले. Amen. Amen. The word has the power. देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे. Hello. Amen. The word has the power. देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे. See, I have seen many miracles. You also remember one lady used to be brought, and here or there, I don't know. I SM think it's Joshi, there. yeah. SM Joshi. SM Joshi. She was from Gujarat. She couldn't walk. They used to bring her in the stretcher, and she used to hear the word. आणि ती गुजरातमध्ये एक सिस्टर आणली होती, तिला स्ट्रेचरवरती ठेवण्यात आलं आणि ती देवाचा शब्द त्या स्थितीमध्ये ऐकत असे. And one day she came walking. आणि एक दिवशी ती चालत आली. She was totally free. ती पूर्णपणे मोकळी Let me झाली read होती. to you one verse. आणि एक वचन तुम्हाला वाचून Psalms दाखवतो. 107:20. आणि स्तोत्र संहिता 107:20. He sent his word and healed them. आणि त्यांनी त्याचा शब्द पाठवून त्यांना बरं केलं. So never miss a church service. मग मंडळीची सभा चुकू नका. Amen. Amen. Don't think because अरे तुम शुद्ध हो जाता है वचन सुनने के बाद. Amen. तुम फ्री हो जाता है, रिफ्रेश हो जाता है, शैतान दूर भागता है तुम्हारा, तुम लाइट इग्नाइट हो जाता है. Your glory shines. आणि तुमचा गौरव चमकू लागतो. Your health improves. आणि तुमचं स्वास्थ्य चांगलं He होतं. sent his word and healed them. आणि त्यांनी त्याचा शब्द पाठवून त्यांना बरं केलं. The word of God is a healing word. देवाचा शब्द आरोग्य देणारा शब्द आहे. Don't think मैं सुनता, मैं थोड़ा बाहर जाके आता हूँ, फोन पे आता. See, some Christians do that. आणि काही ख्रिस्त लोक असं करतात. थोड़ा घूम के आता हूँ. Because they don't believe that the word of God is a blessing. कारण ते विश्वास धरत नाही की देवाचा शब्द आशीर्वाद And आहे. so it cannot bless them. आणि म्हणून ते आशीर्वादित होऊ शकत नाही. Amen. See, he sent his word and healed them. पहा, त्यांनी त्याचा शब्द पाठवून बरं केलं. The right word will heal you. देवाचा योग्य शब्द तुम्हाला बरं And करेल. delivered them आणि त्याची सुटका केली from destruction. विनाशापासून. See, it delivers you, frees you ते तुम्हाला मोकळं करतं, from स्वतंत्र any करतं darkness. कुठल्या अंधारापासून. It will free you. ते तुम्हाला मोकळं करेल. The devil always tries to bind you, सैतान नेहमी बांधायचा प्रयत्न but the करतो, word of God will free you. पण देवाचा शब्द नेहमी तुम्हाला मोकळं करेल. Now you are free. आता तुम्ही मोकळे Now आहात. you are clean. आता तुम्ही शुद्ध आहात. Believe it. विश्वास धरा. Hello. Believe it. विश्वास धरा. Even if you don't feel it, जरी तुम्हाला असं वाटत नसेल don't go by feeling. आणि भावनेने जाऊ If you go नका. by feeling, the devil will enter. जर भावनांच्या द्वारे चालाल मग सैतान प्रवेश करेल. You have to control your body. तुमच्या शरीराला तुम्ही नियंत्रित Don't करावं. listen to its senses. त्याच्या इंद्रियांना ऐकू नका. मैं अच्छा नहीं लग नहीं, वचन सुना है. शरीर तुमने वचन सुना है, आरोग्य मिला है, तुम शुद्ध हो गया है, बस उसका बात सुनने का नहीं, तुम बोलने का. You are the master. तुम्ही तुमच्या शरीराचे मालक आहात. Amen. Amen. Okay, that's all.